ठीक आहे, तुम्ही 5 पंतप्रधान कराल, पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं, आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो. त्या खुर्चीच्या बाजूला सगळे असे गोल गोल फिरायचे. संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला तो जिंकला. तसं एक खुर्ची ठेवणार आणि मग हे आजूबाजूला 24 लोक फिरणार आणि जसं संगीत बंद होईल, जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान, मग जो दुसरा खुर्चीवर बसला तो दुसरा पंतप्रधान. असे 5 वर्षात 5 पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे. बंधू भगिनींनो, हा देश आहे, ही काय प्रायव्हेट कंपनी आहे का? ही कोणाच्या खासगी मालकीचा उद्योग आहे का? हा काही या ठिकाणी एखाद्याच्या घरचा उद्योग आहे का? या देशामध्ये त्यांच्याजवळ नेताही नाही, नीतीही नाही आणि नियतही नाही. आपली महायुती कशी आहे? मोदीजी महायुतीचं मजबूत इंजिन आहे. वेगवेगळे पक्ष या महायुतीचे डब्बे आहेत. या डब्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे. सगळ्यांना या विकासाच्या गाडीत बसवून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणत वेगानं विकासाकडे घेऊन जातात. पण दुसरीकडची अवस्था काय आहे? दुसरीकडे डब्बेच नाही आहे, सगळे इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा असते का? नसते. त्यात फक्त ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे